हमारे सिर्फ शेयरिंग की बात ही नहीं की, चर्चा भी नहीं न एनसीपी के साथ न कांग्रेस के साथ। तो ये बात उतनी है कि कौन कितनी लड़ेगी। सभी बराबर के हिस्सेदार। लोकसभा चुनाव में हमने महाविकास आघाड़ी ने एक साथ चुनाव लड़कर पूरे देश को दिखा दिया एकता का जोर क्या होता है। हमने रोका, बहुमत को रोका है महाराष्ट्र में। तो हमारी बातचीत अतुल सर जल्दी शुरू होगी। 25 तारीख को हम बातचीत के लिए बैठने वाले तीन पार्टी, लेकिन कांग्रेस पार्टी का दिल्ली में कुछ महत्वपूर्ण बैठक, तो महाराष्ट्र के सभी नेता दिल्ली में जा रहे हैं, इसलिए 25 तारीख को जो हमारी महाविकास आघाड़ी की बैठक वो हमने आगे कर सकते। अब विधानसभा और पार्लियामेंट का अधिवेशन चलेगा, उसके बाद हम फिर एक बार बैठेंगे और हम एक दूसरे के साथ बैठकर बातचीत करेंगे। उसमें क्या कौन कितनी सीटें लड़ेगा उस पर निर्भर करता है कि कौन कहाँ जीतेगा। जरूर इस बार शरद पवार साहब का स्ट्राइक रेट सबसे ज्यादा है। पवार साहब 10 सीटें ले और 8, इसका मतलब ये नहीं शिवसेना को 9 सीटें दी है। शिवसेना को सबसे ज्यादा टारगेट किया है। हमने 21 सीटें लड़ी, 9 पर हमने जीत हासिल। मुंबई वाले एक सीट को डाका डाला है, मुझे भी वो भी सीटें मिला है। 2-3 सीटें ऐसी है कि बहुत कम मार्जिन से हमारा भी स्ट्राइक रेट हो जाएगा कांग्रेस का। तो 288 सीटें महाराष्ट्र में, किसी को कुछ करने पड़े, सब आराम से लड़े। सर हो गया आपका? जो एग्जाम को लेके एक नया कानून भी, अगर पेपर लीक करते हैं तो एक नया एंटी पेपर लीक कानून बहुत कानून पहले भी लाए, एंटी टेररिस्ट, एंटी करप्शन, हाँ सब कुछ एंटी वाले बहुत आए, लेकिन एंटी चल नहीं पा रहा। भ्रष्टाचार बढ़ रहा है, महंगाई बढ़ रही है, पेपर लीक हो रहा है, सब कुछ हो रहा है। सरकार कानून बना दी अपने हिसाब से और इस कानून की धज्जियां उड़ाने का काम उनके लोग करते हैं। कानून से बनाओ आप। ये देश मोदी जी के नेतृत्व में इस तरह से आगे चल गया है कि कोई कानून की व्यवस्था ही नहीं, खास करके उनके लिए। धर्मेंद्र प्रधान जो एजुकेशन मिनिस्टर, उनकी नैतिक जिम्मेदारी, ये पेपर लीक का घोटाला हुआ है, नैतिक जिम्मेदारी है कि आप पद से इस्तीफा दें। सर बिहार में जैसा आरक्षण हो रहा है, तसे महाराष्ट्र में त्याचा काय परिणाम होणार? ह्याच्यावरती आता अभ्यास बिहारमध्ये वाढीव आरक्षण जे होतं ते वाढीव आरक्षण कोर्टाने मान्य केलं 50% आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून जो एक संघर्ष सुरू आहे, अनेक मराठा असतील, ओबीसी असतील, धनगर असतील, त्याच्यामुळे आता सरकार काय करतं? सरकार जे म्हणत होतं की आम्ही टिकाऊ आरक्षण देऊ, त्या टिकाऊ आरक्षणाची जुळणी कशी करायची आणि त्यात या महाराष्ट्रातल्या सर्वच राजकीय पक्षांना, नेत्यांना चर्चेसाठी सामाविक हा जो या राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याच्या दृष्टीनं जर सरकारला खरोखर इच्छा असेल तर तरी सगळ्यांशी चर्चा केली, शिष्टमंडळ जाऊन उपोषण करताना हा प्रश्न सुटणार नाही. कारण
कोणत्याही समाजाचा नेता उपोषण करता सरकारवरती विश्वास ठेवायला तयार आहे. जरांगे पाटलांनी सांगितलं माझा सरकारवर विश्वास नाही. लक्ष्मण हाके उपोषणाला बसले ओबीसीसाठी, ते म्हणतात माझा सरकारवरती विश्वास नाही. अशा परिस्थितीमध्ये सरकारवरती विश्वास नसेल नेत्यांचा, अशा वेळेला सर्वपक्षीय सिस्टम किंवा सर्वपक्षीय समिती, सर्वपक्षीय चर्चा हाच एक मार्ग आहे. पण आपण जर बघितलं मराठा आणि ओबीसीचा जो वाद आहे त्या वादावेळी कोणाच्याही ताटातलं काढून कोणालाही देऊ नये ही शिवसेनेची भूमिका. महाराष्ट्र पण सर्व समाजामध्ये आला आहे. त्याला कारण नरेंद्र मोदींची धोरणं, शेती संदर्भात आर्थिक धोरणं, उद्योगासंदर्भातली धोरणं, रोजगारासंदर्भातली धोरणं मोदी सरकार गेल्या 10 वर्षामध्ये पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे या देशातले सर्व समाज हे आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले. जसे महाराष्ट्रामधल्या आपल्याला तिकडे आपण पाहतो, जसं गुजरातमध्ये, जसं राजस्थानमध्ये, जसं हरियाणामध्ये प्रत्येक समाजाला आरक्षण, नोकरीमध्ये राखीव जागा हव्या, शिक्षणात राखीव जागा हव्या. याचं कारण नरेंद्र मोदींचं अपयशी नेतृत्व, करंट नेतृत्व. सरकारचं सिस्टम जे आहे ते आज ओबीसी आंदोलकांना 11:30 वाजता भेट घेणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांची जी भूमिका होती ती सरकारवरती माझा विश्वास नाही, तीच भूमिका ओबीसी नेत्यांनी दिसते आहे. पण तरीही सरकारने प्रयत्न सोडू नये. पण पुन्हा पुन्हा सांगतो की सगळ्यांना सामावून घेऊन शिष्टमंडळामध्ये उपोषणकर्त्यांशी चर्चा व्हायला. सर, अटल सेतु ब्रिज पे दरारें आई हैं. कल नाना पटोले भी गए थे. देखो गए हैं, ये चर्चा का विषय नहीं. क्या है देखना पड़ेगा. फोटो आए, वीडियो आए, सरकार की तरफ से भी खुलासा है. बार बार टीकाटिप्पणी करना ठीक नहीं है. देखिए सर, पुन्हा एकदा अटल सेतूला जे भेगा भरले ह्या विषयावर सातत्याने चर्चा करणे. अटल सेतू हा एक महत्वाचा तो काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाला. ते जे नाव जरी अटलजींचं असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेस राजवटीत सुरू झाली आणि तो एक महत्वाकांक्षी होता. त्या प्रकल्पाला अशा प्रकारे कडे जाणं योग्य नाही. त्यामुळे ते पाहावं लागेल काय आहे. सर, मराठीमध्ये पाहिजे होतं तुम्ही देशात पेपर लीक विरोधी जो कायदा लागू झाला केंद्र सरकारने मधल्यातली अधिसूचना काढली त्यावरती मराठीमध्ये 10 वर्षाची शिक्षा आणि मी आत्ताच सांगितलं कायदे होतो. पुढे का पेपर लीक विरुद्ध कायदा, भ्रष्टाचाराविरुद्ध कायदा, विरुद्ध कायदा, अनेक कायदे या देशात निर्माण झाले. पण गेल्या 10 वर्षांमध्ये एकही कायदा धडपणे अंमलात आला नाही एक्सेप्ट पीएमएलए कायदा. पीएमएलए कायद्याचा मात्र व्यवस्थित वापर आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात झाला. बाकी कोणत्याही कायद्याचा अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही. पेपर लीक सुरूच आहे. आजही पेपर लीकच्या संदर्भातले काही कायदे आज ही कानून है. भ्रष्टाचार के खिलाफ कानून है, कायदा आहे भ्रष्टाचाराच्या भ्रष्टाचार विरुद्ध कायदा आहे, अनेक कायदे आहेत. तरी त्या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही आणि नवीन कायदे का निर्माण करावे लागतात त्याचं उत्तर सरकारने द्यावं. सर, ओबीसी मराठा जो आरक्षण को लेकर काफी ज्यादा डिस्प्यूट देखने को मिल रहा है. जरांगे पाटिल ने ये तक कह दिया है कि हमने 127 सीटों पे ऑलरेडी सर्वे कर लिया है, हमारी मांग नहीं मानी गई तो हम अपने कैंडिडेट्स खड़े करेंगे और जिन 9 मौजूदा राजनीतिक मंत्री हैं उनको गिराने का काम करेंगे. लेकिन मराठा समाज और ओबीसी समाज एक दूसरे के खिलाफ खड़े हैं. ये राज्य में राज्य की सुरक्षा और संप्रभुता के लिए ठीक नहीं है. ये सरकार की जिम्मेदारी है. सभी को एक साथ दिखाइए. और सरकार बार बार डेलीगेशन लेके जा रही है और उपोषण करता जो नेता है वो रिजेक्ट कर रहे हैं. ये उनकी भूमिका है. तो सभी पार्टी को साथ लेकर बैठकर नेताओं की चर्चा करें. सर, जातीय राजकारणामुळे बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल हा पिछाडीवर होतात. आता महाराष्ट्र देखील जातीय राजकारण कुठेतरी करताना दिसतोय. मागास राज्य म्हणून एक दिवस महाराष्ट्राला दर्जा द्या अशी मागणी करण्यात